राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी संदर्भात मोठं अपडेट आलं असून ज्या महिलांचा ई-केवायसी स्टेटस रिजेक्टेड होता त्यांच्यासाठी आता नवीन आशेचा किरण दिसतो आहे। ई-केवायसी स्टेटस अपडेट काय बदल झाला? आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांना स्टेटस रिजेक्टेड असा मेसेज दिसत होता, पण आता शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा अनेक प्रकरणांमध्ये ई-केवायसी पुन्हा तपासणीला री-व्हेरिफिकेशन घेण्यात येत आहे। काही महिलांचा स्टेटस अपडेटेड अप्रूव्ड असा बदललेला दिसत आहे। याचा थेट अर्थ काय? हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठा प्रश्न, नोव्हेंबर महिन्याचा पैसा कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी पूर्ण व अप्रूव्ड असलेल्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। काही महिलांना 18वा आणि 19वा हप्ता एकत्र मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे। अंतिम तारीख जिल्हानिहाय वेगळी असू शकते। अजूनही रिजेक्टेड स्टेटस असेल तर काय कराल? जर तुमचा ई-केवायसी स्टेटस अजूनही रिजेक्टेड दिसत असेल तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन ई-केवायसी अपडेट करून घ्या। आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर लिंक आहे का तपासा। अधिकृत पोर्टलवरूनच माहिती पहा, अफवांवर विश्वास ठेवू नका। ई-केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता अडकू शकतो। शासनाकडून वेळोवेळी अपडेट येत आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। शेवटचं आवाहन, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही माहिती खूप उपयोगाची आहे।